जेव्हा मी लोकांना विचारते दारूने मृत्यू कसे होतात, मला सहसा एकच उत्तर ठामपणे मिळतं, ते म्हणजे लिव्हर सिरोसिस. पण हे झाले केवळ 20% दारूमुळे होणारे मृत्यू. उरलेले 80% मृत्यूंबद्दल सुशिक्षित लोकांनाही माहिती नाहीये. दारूने होणाऱ्या मृत्यूचं दुसरं सामान्य कारण म्हणजे अपघात, रस्त्यावरील, कारखान्यातील आणि थंड देशांमध्ये हायपोथर्मियामुळे होणारे मृत्यू. नशेमुळे लोक स्विमिंग पूल, नद्या, तलाव आणि अगदी बाथटबमध्येही बुडतात. अनेक जण गोव्यात दारू पिण्यासाठी जातात, त्यामुळे गोव्यामध्ये दर आठवड्याला किमान 1 किंवा 2 बुडून मृत्यू होतात. त्यांची दारूने जज करायची क्षमता कमी होते, म्हणून प्राणीदंशाचा धोकाही जास्त असतो. उदाहरणार्थ, एका गावात साप दिसला, लोक घाबरले. एक मध्यधुंद व्यक्ती आला, त्याने साप पकडला आणि त्याच्या जॅकेटमध्ये टाकला आणि तो म्हणाला, मी सैन्यातील बलवान माणूस आहे, साप मुझे कुछ नहीं कर सकता, आणि त्याला मरावं लागलं. तिसरं कारण म्हणजे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक. हृदय आणि मेंदूच्या धमन्यांमध्ये एथेरोस्क्लेरोसिस लवकर होतो आणि त्या बंद पडतात. प्रत्येकाला हा गैरसमज माहिती आहे की जर तुम्ही फक्त 30 ml दारू प्याल तर ते हृदयासाठी चांगलं आहे. परंतु क्वचितच कोणाला माहिती असेल की दारूने प्रत्यक्षात मोठ्या संख्येने लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येतो. तंबाखूमुळे जसे कॅन्सर होतात, तसं आता हे सिद्ध झालेलं आहे की दारूमुळे सुद्धा अनेक प्रकारचे कॅन्सर होतात. तोंड, घशाची पोकळी, स्वरयंत्र, आतडे, गुदाशय, यकृत आणि स्त्रियांमध्ये स्तनांचा कॅन्सर. 2020 मध्ये 1 लाखाहून अधिक लोकांना कॅन्सर होण्यासाठी हलकं मद्यपान कारणीभूत होतं. त्यानंतर क्षयरोग, न्यूमोनिया इत्यादी संसर्गजन्य रोग येतात, कारण दारू माणसाची प्रतिकारशक्ती कमी करतं. कोविड सारख्या महामारीच्या या युगात जिथे तुमची प्रतिकारशक्ती तुमची जगण्याची शक्यता ठरवतं, मद्यपान न करणं अधिक महत्त्वाचं झालेलं आहे. याशिवाय नशेत असल्याने असुरक्षित संभोगाचा धोका वाढतो आणि त्यामुळे HIV आणि इतर लैंगिक संक्रमित रोग होण्याचा धोका असतो. दारूच्या सवयीमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असून त्याचा त्रास त्यांच्या कुटुंबियांना सहन करावा लागतो. हे अनेकांना समजतं आणि तरीही जेव्हा ते त्याच्यातून बाहेर पडू शकत नाहीत, अपराधीपणामुळे आणि निराशेतून ते आत्महत्या करतात. काही वेळा त्यांच्या कुटुंबियांनाही हा ताण सहन होत नाही आणि मग आत्महत्या करावी लागते. त्यानंतर खून होतात. नशेच्या आहारी गेलेले लोक क्षुल्लक गोष्टींवरून भांडतात आणि काही वेळा समोरच्या व्यक्तीलाही मारतात. आणि मग अल्कोहोल विषबाधा, फिटल अल्कोहोल सिंड्रोम, दारूमुळे येणाऱ्या फिट्स इत्यादींमुळे सुद्धा मृत्यू होतो. एकूण 2019 मध्ये अंदाजे 26 लाख लोकांच्या मृत्यूला दारू कारणीभूत होती. म्हणजेच दर 12 सेकंदाला 1 मृत्यू. आणि तरीही बरेच लोक हे व्यसनाधीन विष पिऊन उत्सव साजरा करणं निवडतात. खरंच हे कूल आहे का?